आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आम्ही सारे खवय्येचा संपूर्ण परिवार घेऊन आपण आलोय कोल्हापूरला. कोल्हापूरला आपण खास खवय्येगिरी करणार आहोत, पण साहजिकच आधी देवीचा आशीर्वाद घ्यायला हवाय. देवीचा आशीर्वाद घेऊया आणि मग तुमच्यासाठी खास काय काय पदार्थ आहेत ते बघूया आणि कोणाच्या घरी जातोय तेही बघूया. चला दर्शन घेऊया. आपण आलो आहोत वंदना कामत यांच्या घरी. नमस्कार वंदना. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. तुम्ही मस्त साडी नेसली आहे. तुमच्या कॉम्प्लेक्शनला ब्लू कलर. थँक्यू. कुठून गेले? कोल्हापुरात? नाही, बडोद्याला. बरं, कोण कोण आहे घरी? घरी मी, मिस्टर आणि 2 मुलं. म्हणजे आता मुलीचं लग्न झालंय, ती बँगलोरला असते आणि नात आहे. नात पण आहे? असं सांगू नका हो. असं आम्हाला म्हणजे अजिबातच वाटलं नाही तुम्हाला भेटून. आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही इतकं छान मेंटेन केलं स्वतःला. व्हेरी नाईस. पण बेसिकली खूप आनंदी आणि छान मनमोकळं राहिलं. हो की अगदी. हो कधी. बाकी तुम्हाला काय आवडतं छंद? मला म्हणजे पहिल्यापासून मला छान छान पदार्थ करण्याची आवड लग्नाच्या आधीपासून होतीच. पण इकडे आल्यावर त्याचं म्हणजे त्याला अगदी खत पाणी घातल्यासारखं झालं. कारण इकडे अगदी म्हणजे सासरे तर इतके शौकीन होते खाण्याच्या बाबतीत की ते कुठेही गेले तर आवडलेला पदार्थ लगेच लिहून आणायचे. हो, मला वाटतं कामत आडनाव जे आहे ना त्याच्यातच सगळं दडलेलं आहे रहस्य. ओके. पण मग आज आपण जे पदार्थ बनवतोय तिन्ही तुम्ही दाखवताय का अजून कोणी? 2 दाखवताय, 3 दाखवताय? 2 दाखवणार. 2 दाखवताय. तुम्हीच दोन्ही दाखवताय? हो, दोन्ही मीच. दोन्ही तुम्ही दाखवताय. मग पहिला पदार्थ पहिला पालकाच्या गोळ्याची बिर्याणी. बिर्याणी. आणि दुसरा दिवशी. ओके. मग पहिली सुरुवात बिर्याणी पासून? हो. ओके. बिर्याणीचं साहित्य: शिजलेला पालक, डाळीचं पीठ, कांदा, खवा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तळण्यासाठी तेल, मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, धण्याची गोळी, तळलेला कांदा, दही, वाटलेला कांदा आणि बिर्याणी राईस. साहित्य बघितलं आपण आणि आता आपण सुरुवात करतोय. तर वंदना, ही कसली तयारी? हे काय? हे पालकाच्या गोळ्याची बिर्याणी करणार. त्याचे पालकाचे गोळे तयार करायची साहित्य. अच्छा, ते आधी करून घ्यायला? हां, ते आधी करून घ्या. ठीक आहे. काय काय कसं मिक्सिंगच आहे ना? मिक्सिंग करायचं. पालक प्रथम पालक म्हणजे उकडून घेतलं? उकडून त्याचं बारीक चिरून घेतलं. उकडून मग चिरलं? हो. अच्छा, ओके. पण मॅश नाही केलंय? म्हणजे नाही, मिक्सर मधनं वगैरे नाही केलं, फक्त आपल्या सुरीने चिरला. तो दिसायला पण मला वाटतं बोल्स मध्ये तो दिसेल ना व्यवस्थित. कारण अगदीच जर तुम्ही मिक्सर मधनं पल्प घेतलं तर अगदीच ग्रीन, आणि तो ग्रीन फक्त असे कबाब सारखं, हराभरा कबाब सारखं तयार होईल. त्याच्यात सगळंच म्हणजे व्यवस्थित दिसत. हे कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, खवा. छान आयडिया. खव्याने ते छान. खव्याने अरळ होतं. गरम मसाला तो अगदी थोडासाच घालायचा. हळद थोडीशी, तिखट आणि मीठ. पालकाला थोडं आपलं आमचंच मीठ असतं, थोडंसंच घाल. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पालक आपण चिरून म्हणजे पल्प न घेतल्यामुळे खूप दिसायला असं छान दिसतं. हो, आणि असं म्हणजे बाकी पण इन्ग्रेडियंट्स दिसतात त्याच्यात. आणि फायबर्स त्यातले चांगले. डाळीचं पीठ मी घालत जाऊ. घट्ट आपण म्हणजे भजीपेक्षा घट्ट ना? नाही, भजी सारखंच भिजवायचं. म्हणजे अगदी खूप म्हणजे कांद्याची भजी करताना कसं करतो तसंच. ओके. सांगा मला. बरोबर आहे. बस. मला वाटतं एक सेपरेट डिश म्हणून पण आपल्याला अगदी छान लागतात.
म्हणजे कारण- नुसतं स्नॅक्स म्हणून पण द्यायला असे. स्नॅक्स म्हणून स्टार्टर्स म्हणून बेस्ट आहे. हो हो कुठल्याही पार्टीजला. आणि आता कोल्हापुरातली हवा वर्षभरच चांगली असते अदरवाईज सुद्धा, म्हणजे हो, उन्हाळ्यात हो. सुद्धा साधारणतः संध्याकाळी तसं प्लेझंट असतं ना हो इथे. हो इथे संध्याकाळी 12 छान सुटतो. हा बरोबर. पण आता तर काय उत्तम सीझन आहे, म्हणजे याचाच सीझन आहे बेसिकली, गरमागरम असा तळणीचा खाण्याचा. कसे आपण साधारणतः भजी सारखं करतोय. हा भजी सारखे असे गोल गोळे. गोल. हा गोल करायचे. पाण्याचा हात लावून गोळे करून तेलात सोडले तरी चालतात, नाही तर असेही सोडले तरी हा चालतात. बरोबर. पण ही साधारणतः हा ही- असा हा एवढा गोळा होतो. हा बरोबर. मग हे असे करून आपण तळून घेऊया, ब्रेक मध्ये तळून घेऊया, कारण हो. अजून बरंच आपल्याला शिकवायचंय. जवळजवळ मी संपवले होते, पण तरी मग शेवटी म्हटलं आपल्याला शिकवायचंय. आपलं आठवलं मला एकदम की आपल्याला शिकवायचंय प्रेक्षकांना. त्यामुळे मी थोडेसे उरवलेले आहेत पालक बोल्स, आणि मी तुम्हाला म्हटलं तसं ते आपण पल्प न केल्यामुळे त्याचा रंग म्हणजे असं सगळीकडे छान पसरलंय ते. आणि आता हे बोल्स रेडी झाले. आता आपण बिर्याणीचे थर लावण्यासाठी मध्ये घालायला ग्रेव्ही तयार करून घेऊ. अच्छा ओके. तर त्याच्यासाठी पहिला एक मला बेसिकली हे काय आहे. ही धण्याची गोळी आहे. धणे आपले साधे वाटायचे हा आणि ते तीच गोळी आहे. अच्छा. ते पण मग असं काही किती वेळ भिजवायचे किंवा नाही नाही डायरेक्ट ह्यालाच लावले मिक्सर. लगेच घेतले. हो, हो. ठीक आहे. आता पहिला कांद्याची तेल आपण तेल तापले. आता कांदा आपण एरवी म्हणजे बारीक चिरलेला घेतो, पण आज आपण जो घेतलेला आहे तो ग्रेव्ही चांगली ती एकजीव होते. होण्यासाठी. तेल असं सुटायला लागलं की मग आलं लसूण पेस्ट. अच्छा आधी आलं. ते परतून झालं की हो, हो. धण्याची किती झाले. 1-2 चमचे. अच्छा ह्याचा तो फ्लेवर असतो खास. तर थोडं दही. चमचा. साधंच नाहीये ना. हा साधंच आपलं. किती. बस. पण ग्रेव्ही पाहिजे. मग एरवी नाही तर मग ती बिर्याणी सुकी सुकी होते. हा सुकी होते. पण मग आता काय आपण हे बोल्स ह्याच्यात घालणार का काय. नाही थर लावताना पहिला ग्रेव्ही घालणार, मग त्याच्यावर बॉल्स व्यवस्थित रचून घेणार. तळलेला कांदा, मग ते आपण बिर्याणीचे थर थोडं थोडं करून कसं लावतो तसे करून घे. खवा किती खवा घालायचा? अर्धा घातला, 1-2 चमचे पुरे. रिचनेस. बस. कारण ही ग्रेव्ही सुद्धा अप्रतिम लागणार हो, आहे हो. ना. त्यामुळे पराठ्याबरोबर वगैरे अगदी छान हे परतायला लागेल का अजून. झालं. आता काय तर थोडं मीठ आणि गरम मसाला किती गरम मसाला. थोडंच बस. जास्त बस नाही. बस बस. आणि मीठ ना? आणि मीठ. याच्याच अंदाजाने फक्त मीठ. हो 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 हो. बस. थोडं परतून घेऊया आपण, म्हणजे ती थोडंसं तेल सुटायला पाहिजे साईडनी. पाणी नाही घालायचं आपण याच्यामध्ये. नाही लागलं तरच घालायचं, नाहीतर तसं दही आपल्या कांद्याचं हे सगळं त्याच्याने म्हणजे बहुतेक अशी दगदगीत होते. ओके. मग हे झालं, गोल्स तयार झाले आणि आता आपल्याला लेअरिंग करायचं डायरेक्ट ना. हो. ओके. त्याची तयारी, लेअरिंगची सगळी तयारी आलेली आहे बिर्याणीची, आणि आता ती आम्ही करतोय. पण आता भात वंदनाने केलाय तो स्पेशली, कारण प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने बनवतो. तर तुम्ही तुपावर अख्खा मसाला घातला पहिला, लवंग, दालचिनी, मिरी आणि तमालपत्र, आणि त्याच्यावर तांदूळ परतून घेतला. पण जेव्हा तुम्ही बिर्याणीसाठी किंवा पुलावासाठी भात बनवता तर तो सळसळीत झाला, मोकळा झाला तरच तो बिर्याणीला जरा चांगली आहे. तर त्याच्यामुळे तो तसा बनवून घेतलेला आहे. आणि मीठ बस. दॅट्स इट. तर आता भाताचा पहिला लेअर घाल. आता काय त्याच्यावर ग्रेव्ही घालू.
त्याच्यावर हे गोळे हे करू. हे परत मग खाताना असे चुरून खायला पण छान लागते. तसे पण छान लागतात. हो. आणि त्याच्यावर थोडा कांदा, तळलेला कांदा, तो पण मस्त गोडसर लागतो ना खाताना, छान लागतो. डीप फ्राय करून घ्यायचं. परत भात. परत असं मग ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात लेयर्स होतात. आता हे आपले 2च होतील. ह्याच्यावर परत हे देणार आहे नाही, ते जसे आहे तसं कांदा की त्याच्याने चांगली ओली होते. तेवढं ग्रेव्ही तेवढं इनफ आहे. आणि भाताला सुद्धा तुम्ही गरम मसाला वगैरे याच्यात शिजवल्यामुळे त्यालाही चव आहे. कांदा बरोबर आहे. आत्ता आम्ही हा मायक्रोवेव्ह मध्ये करतोय. म्हणजे वरती क्लीन फिल्म लावून त्याला परत थोडेसे भोकं करायला लागतील सुरीने. थोडंसं तूप सोडलं तरी चालतं म्हणजे आणि एकदम ना. तर तसं आम्ही आता मायक्रोवेव्ह मध्ये करतोय. तर तुम्हाला हवं तर तुम्ही गॅसवरती करू शकता, ओव्हन मध्ये करू शकता, कशातही करू शकता. तर आमची झटपट आता बिर्याणी तयार होते आणि ठेवूया ना आपण. मायक्रोवेव्ह मध्ये ठेवतो म्हणजे त्याच्या पुढे काही फार रेसिपी नाहीये. मायक्रोवेव्ह मध्ये ठेवल्यानंतर बिर्याणी इज डन, रेडी. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही. साहित्य कृती: पालक कोफ्ता बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेल्या पालकाची पेस्ट, बेसन, कांदा, खवा, आलं लसूण पेस्ट, तेल, मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, धणेपूड, तळलेला कांदा, दही, वाटलेला कांदा, कांद्याची पेस्ट, लवंग आणि तमालपत्र घालून वाफवलेला भात. कृती: प्रथम एका बाउल मध्ये शिजवलेल्या पालकाची पेस्ट घेऊन त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, खवा, गरम मसाला, हळद, तिखट, मीठ आणि गरजेनुसार बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे गोळे करून खरपूस तळून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्याची पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, वाटलेली धण्याची पेस्ट, दही, खवा, गरम मसाला आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत मिश्रण परतून शिजवून घ्यावं. एका सर्व्हिंग बाउल मध्ये वाफवलेला भात घालावा. त्यावर कांदा आणि खव्याची ग्रेव्ही, पालक कोफ्ते आणि तळलेला कांदा घालावा. वरती पुन्हा भाताचा थर द्यावा. वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.